जोपर्यंत गोहत्यारे जेरबंद होत नाही तोपर्यंत अन्नत्याग। साध्वी गायत्री दीदी मुंडलिकांचे प्रशासनाविरुद्ध आरपारचे युद्ध। अंबड विशेष प्रतिनिधी। गोमातेच्या रक्षणासाठी आणि सराईत गोवंश हत्यारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आजपासून अंबड शहरात आंदोलनाचा प्रचंड भडका उडाला आहे। जोपर्यंत गोहत्यारे पूर्णपणे जेरबंद होत नाहीत आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत शरीरात अन्नाचा एक कणही घेणार नाही, असा आक्रमक आणि पवित्र घेत महाकाली गोरक्षक समितीच्या अध्यक्षा साध्वी धर्मसिंहणा गायत्री दीदी मुंडलिक यांनी आज दिनांक जून 20 रोजी सकाळी 10 वाजेपासून अंबड तहसील कार्यालयासमोर आपले थेट आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रशासनाच्या दिरंगाई विरुद्ध साध्वींनी पुकारलेल्या या आरपारच्या युद्धामुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। काय आहे नेमके प्रकरण आणि कारस्थान? गेल्या मे 29 रोजी शुक्रवारच्या दिवशी दुपारचे 12:30 वाजेच्या सुमारास अंबड शहरातील पठाण मोहल्ला कदम रसूल मशिदीच्या बाजूला असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये अत्यंत क्रूरपणे आणि बेकायदेशीररित्या गोवंश कत्तल सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला। महाकाली गोरक्षक समितीच्या सैनिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धाडसी कारवाई केली होती। यामध्ये एका जिवंत नंदी गोवंशाची सुटका करण्यात यश आले होते, परंतु घटनास्थळावरून सुमारे 15 किलो गोमांस व इतर अवयव जप्त करण्यात आले होते। या गंभीर गुन्ह्याखाली आरोपी नगरसेवक, त्यांची मुले व त्यांच्या सहकाऱ्यांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जामिनामुळे आरोपी मोकाट। गोरक्षकांचा संताप। आंदोलकांचा मुख्य आक्षेप असा आहे की या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी त्यांना तात्काळ जामीन मिळाल्यामुळे त्यांचे धाडस अधिकच वाढले आहे। आरोपी मोकाट असल्यामुळे परिसरात गोहत्येचे सत्र थांबलेले नाही। या बेफिकीर कारभाराच्या निषेधार्थ साध्वी गायत्री दीदी मुंडलिक यांनी जून 16 रोजी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला होता। 4 दिवसांची मुदत संपूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले न उचलल्यामुळे अखेर आज साध्वींनी थेट उपोषणाचे हत्यार उपसले। गोरक्षकांचा थेट सवाल आणि मुख्य मागण्या। आरोपींवर मकोका लावा। गोहत्या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ मकोका MSOCA अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करा। बुलडोझर कारवाई करा। गुन्हेगारांना पाठीशी घालणे बंद करा। त्यांच्या बेकायदेशीर इमारतींवर व कत्तलखान्यांवर तात्काळ प्रशासनाचा बुलडोझर फिरवा। वैध कत्तलखाने उखडा। अंबड शहर आणि संपूर्ण तालुका गोहत्यामुक्त करून सर्व अवैध कत्तलखाने मुळासकट उखडून टाका। तहसील परिसरात जनक्षोभ। आज सकाळी उपोषण स्थळावर शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गोरक्षक आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। गोमाता की जय आणि आरोपींवर मकोका लागलाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता। उपोषणकर्त्या साध्वी गायत्री दीदींची प्रकृती खालावल्यास त्याची सर्वस्वाची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही यावेळी उपस्थित आंदोलकांनी दिला। आता यावर प्रशासन काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। तुमचं जे उपोषण सुरू आहे ते कशा संदर्भात आहे आणि काय मागण्यात काय सांगणार आहात? महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे, गोमातेला राज्यमाता दर्जा असतानाही गोहत्या आणि गोवंश हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे, तिला कुठेतरी रोख लागावा आणि महाराष्ट्र पूर्ण गोहत्या मुक्त व्हावा आणि जे गोरक्षकांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांनाही मागे घेण्यात यावं आणि जिथे अवैधरित्या गोहत्या आणि गोवंश हत्या होत आहेत ती जमीनही सरकारने ताब्यात घेऊन त्याच्यावरती बुलडोझर चालवण्यात यावं, अशा आमच्या 12 मागण्या आहेत। तर सरकारने त्या मागण्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी सर्व गोरक्षकांची विनंती आहे। आणि जर सरकार या गोष्टीकडे लक्ष घालत नसेल, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, याच्याकडे जर लक्ष घालणार नाही तर असेच आमरण उपोषण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात होतील। मुख्य तुमच्या ज्या मागण्या आहेत तुम्ही काय मागण्यासाठी बसल्यात? मुख्य तर एवढीच मागणी आहे की पूर्णतः जेवढ्याही शहरामध्ये जी अत्यंत जास्त प्रमाणात गोहत्या होते ती गोहत्या बंद झाली पाहिजे। या अगोदर तुम्ही प्रशासनाला काही लेखी पत्र व्यवहार केलेले आहेत, याबद्दल काय सांगणार आहात? या अगोदर महाराष्ट्रामध्ये बरेचशा गोरक्षकांनी सरकारपर्यंत पोहोचावं याच्यासाठी अनेक निवेदन दिलेली आहेत आणि अनेक प्रकारे सरकारच्या कानापर्यंत पोहोचतील असे अनेक संदेश असू द्या, ईमेल असू द्या सरकारपर्यंत पोहोचवले आहे, तरीही याला प्रतिसाद कुठे मिळत नाही। म्हणून प्रतिसाद मिळावा याच्यासाठी हे अंबड या शहरामध्ये प्रमाणात आज आमरण उपोषण चालू आहे। काय नाव तुमचं? माझं नाव साध्वी गायत्री। आज जो उपोषण चल रहा है आपने यहाँ पे विजिट दी, उसके बारे में क्या कहेंगे? जय श्री राम, जय गौ माता। आज हम लोग आए हैं अंबड शहर में। आज जो उपोषण गायत्री दीदी कर रही है आज उसके समर्थन में हम लोग आए हैं। माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ के सरकार में गौ माता को राजमाता का दर्जा मिला हुआ है। महाराष्ट्र में गौ हत्या बंदी है। इसके होने के बाद भी
हर टाइम गौ हत्या हो रहा है। महाराष्ट्र में कंटिन्यू हर जगह पर गौवंश हत्या होती आ रही है। अभी संभाजी नगर दिल्ली में गौवंश हत्या के विषय में मकूका भी लगाया गया, तब भी ये जिहादी मानसिकता के लोग सुन रहे नहीं है। और अभी 2 दिन पहले ही एक अंबर शहर में एक वीडियो वायरल हुआ है जिसके अंदर क्लियर साफ दिख रहा है कि किस तरीके से एक नंदी महाराज को, एक गौवंश को किस तरह से काटा जा रहा है। उसी के खिलाफ आज गायत्री दीदी ने एक आंदोलन उपोषण आंदोलन किया है। उसके समर्थन में हम लोग यहाँ पर आए हैं।